नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या 12वी उत्तीर्ण सेविका प्रशिक्षण सुरू असून ते 2025 पासून 10वी उत्तीर्ण सेविका प्रशिक्षण सुरू होणार आहे. येत्या 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा तर 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यात बाल शिक्षणाचा प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे. 12वी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून ते 2025 पासून 10वी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे. तत्पूर्वी 3 ते 6 वर्षाच्या चिमुकल्या शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी अभ्यासाची संबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत. याशिवाय त्यात पुस्तिका देखील दिली जाणार आहे. दोन्हीकडील पाहून वाचून शिक्षकांना डाएट करून दिलेल्या पुस्तिके उत्तरे लिहावी लागणार आहेत. त्यात उत्तीर्ण होणे कठीण नसणार आहे. पण नवीन धोरणानुसार अंगणवाडीमधील चिमुकल्यांच्या कशा पद्धतीने हाताळायचे हे शिकवले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी बीटनिहाय 1 बैठक, 15 दिवसाच्या अंतराने 5 बैठका होतील. अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार. अंगणवाडी सेविकाच्या प्रगती पर्यवेक्षक नजर ठेवतील व मार्गदर्शनही करतील. बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याची त्यांची प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र वितरित होईल. रंग झाडांचा पानाद्वारे ओळखणे, चेंडू फेकणे व त्यातून त्याचे लक्ष केंद्रित करणे, वस्तूच्या माध्यमातून दगड किंवा भांड आकार व संख्या ओळख करणे, यांचा आरोग्यासंदर्भात लक्ष देणे, खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढवणे अशा गोष्टींचे नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार येत्या 1ली व 2रीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिल पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षातील बदलांनुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.